कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये पत्रकार एवढ्या रात्री का फोन करते आम्हाला? काहीतरी मोठी भानगड दिसते। बोला पत्रकार साहेब, बोला। एवढ्या रात्री आठवण काढलीत? बरं झालं सांगितलं। बातमी आमच्यापर्यंत पोचली, पाकिट तुमच्यापर्यंत पोचल। ठेवा। डॅडी, एवढ्या रात्री काय झालं डॅडी? चिरंजीव, तुमचा लग्नाचा बँड वाजण्याआधी तुमचा बँड वाजतोय बहुतेक। काय? आम्हाला त्या पत्रकाराचा फोन होता, त्या पेंट्याचा पॅरोल संपलाय, तो वेळेवर परत न गेल्यामुळे त्याला फरार घोषित केलाय आणि ही बातमी उद्याच्या पेपरात येणार आहे। अहो पण त्या बियाण्याने आपल्याला 2 दिवसाच्या नंतरची तारीख दिली होती ना, एवढी कसली घाई झाली होती त्याला पेपरात बातमी द्यायची? डॅडी आता काय करायचं? हुताशिनी पौर्णिमा म्हणजे होळी। गाडीतले पेपरचे गट्टे काढायचे आणि ते ठेवायचे। असं कसं करणार? कोण आहे तुम्ही? मालकाला फोन लाव आणि विचार, म्हणजे कळेल कोण आहे ते। हॅलो, हा सर, इथं गाडी अडवली। ठीक आहे सर, ओके। कळलं का कोण आहे ते? जा मग। माझ्या तेजूच्या मध्ये आता जो कोणी येणार ना, त्याची ओळी अशीच जळणार। अक्का, अगं हे काय? तू आंघोळ केलीस पण होय? हा अगं, हा तुझी हळद आहे ना व? मग हळदीच्या दिवशी हळदीच्या पाण्याने आंघोळ करायची असते, तर काय करायचं बाई? अं, काय? अक्का, 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 धनु, धनु नाही आहे, धनु. धनु दीदी, टाक ना तू, धरा. कोण आहे रे? कुणी केलंय? अक्का, काय केलं तू? दादाला बघ, अक्काने केलं दादा. आम्ही नाही. नाही दादा, दादा धनु खोटं बोलतीये, तिनेच केलंय. तू केलंयस ना? नाही दादा. तू जरी केलं नसलं तरी हळद तुझी आहे ना, त्यामुळे तू लावलंच पाहिजे ना। एक मिनिट, काय अजून हळद सुरू झालेली नाहीये? नाही ना? का बिचारीला त्रास देताय? तेजू,
तू घाबरू नको, मी आहे ना. दे आणि इथे काय घेऊन फिरताय तुम्ही पण. मामा 4 वडापाव बांधून द्या. हा आमच्या धनुला लई वडापाव आवडतो. कोणाचा फोन आला. असू द्या. अरे मामा कुठं आहेस तू? आरती जरा सातारला आलो होतो का नाही, जरा काम होतं म्हणून. हा अरे ये लवकर, मुहूर्तमेढ रावायची, तू अजून आलो नाहीस. आलो लगेच मी. हा ठेव ठेव. हा मामा झालं का? वा 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 चिरंजीव, काम एकदम फत्ते करून टाकलेत तुम्ही, नाही छत्री? तुम्हाला सांगतो ऐन दंडी त्यांना 1 नंबर शेकुटी झाली बघा. आज गावात एका पण घरात पेपर दिसणार नाही तुम्हाला. या या बसा. अहो आईसाहेब, ह्याची सगळ्याची काय गरज होती? अहो असं कसं, तुमच्या लग्नाची हळद आहे, तुम्हीच यायला पाहिजे की नाही? अहो पण माझं सख्खा असं कोणीच नाही हो, आणि मी तर पाहुणा आहे या घरात. असं कोण म्हणलं? आम्ही हाय की. आम्हाला आईसाहेब म्हणता ना तुम्ही. मग झालं तर आता ही घर तुमचं बी हाय. ओ पाहुणे, ते एवढं म्हणतात तर बसा की. नका मन मोडू त्यांचं, आम्ही बी मोडत नाही कधी. ठीक आहे. बसा बस. शोभा, बस. काय करून या सगळ्यांचं? काय एवढा जीव लावतायत मला? आता या 2 माऊलींना पण फसवायचं म्हणजे टेन्शन आलंय मला. जालिंदर शेठ कशाला बाहेर काढलं मला? आता इथनं जाणं लय अवघड जाणार आहे मला. आत्ता कळतंय मला, पैशांपेक्षा माणसं जास्त महत्वाची. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.